राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा 2 दिवस शिर्डीमध्ये मेळावा पार पडलेला आहे, शिबिर पार पडलेला आहे। यावेळी अजित पवार यांनी स्वतः कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि याच विषयी माझ्याशी बातचीत करण्यासाठी अजित पवार यांच्या पक्षातील मंत्री नरहरी झिरवळ आहेत। सर, काय सांगाल, दादांनी नेमकं काय मार्गदर्शन केलं आणि 2 दिवसामध्ये नेमके काय काय भाषणं झाली? दादांनी आज शेवटचं भाषण जे काही केलं समारोपाचं, त्याच्या आधी एक 28-29 लोकांनी भाषणं केली का जनतेनं खूप मोठा कौल आपल्याला दिला आहे का जो आजपर्यंत कधीच एवढा मोठा कौल मिळाला नव्हता आणि तो मिळाला। याचा अर्थ दादांची काम करण्याची पद्धत आणि त्याचा परिपाक म्हणून आपल्याला एवढं मोठं यश दिलंय। तर आपण जनतेची प्रार्थना न करता सर्वसामान्य जनतेला किंवा जाती जातींमध्ये जे वादविवाद किंवा कोणीतरी एक पिल्लू सोडतं ते न होता एक सत्शील मार्गानं जनतेची सेवा करायची अशा पद्धतीचं प्रत्येकाने वेगवेगळे थेरी सांगितल्या। त्या थेरीनं आपण जनतेचं परतफेड करू अशा पद्धतीची चर्चा झाली। दादांनी सूचना देखील केलेल्या आहेत, काय नेमक्या सूचना होत्या? दादांनी खूप चांगल्या सूचना केल्या का प्रत्येक मंत्री आहे त्या मंत्र्यानं त्याचं डिपार्टमेंट हे व्यवस्थितरित्या सांभाळायचं। कुठंच आपण महायुतीत आहोत, कुठंच असं युतीला धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं कामकाज करावं। जो युतीतला कार्यकर्ता असेल, युतीतला मंत्री असेल, त्याचंही काही काम असेल तर ते आपलं काम म्हणूनच त्या ठिकाणी पुढे होऊन करायचं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या। निश्चितच, पण यावेळी धनंजय मुंडे यांचं भाषण सुरू झालं त्यावेळी त्यांनी दादांना सूचना दिल्या। दादांना सांगितलं होतं की सकाळचा शपथविधी घेऊ नका, कुठेतरी आपला गेम होण्याचं शक्यता आहे, षडयंत्र रचला जात आहे, अशा पद्धतीचं धनंजय मुंडेंचं आजचं वक्तव्य होतं। काय नेमकं उद्दिष्ट होतं? नाही, त्या शपथविधीचे जे काही शपथविधी पहाटे घ्यायचा त्याच्यात 2-4 जणांमध्ये धनंजय मुंडे साहेब असावेत, त्यांना त्याच्यातलं खोलवर माहीत असेल म्हणून ते बोलले असतील। पण निश्चितच सर, ज्या पद्धतीत मुंडेंच्या या वक्तव्यानंतर दादांनी देखील काही गोष्टी समोर मांडल्या होत्या, पण काय नेमकं होतं आणि कोण नेमकं षडयंत्र कोणी रचला होता, कोण होते ते नेते? नाही, आता हे मी सांगावं असं तर काही वाटत नाही। सगळ्यांना माहीत आहे का जेव्हा पवार साहेब आणि दादा एकत्र होते त्याच्यानंतर हे जडलं, मग बाहेर असं चित्र होतं का हे एकत्ररित्या ठरतंय। निश्चितच सर, आपण पाहतोय की 2 दिवस अधिवेशन जे आहे अजित पवार यांच्या पक्षाचं हे पार पडलेलं आहे आणि अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह, नेत्यांसह, मंत्र्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत। त्यामुळे यापुढे जी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतील, याला कसं पुढे जायचं, समोर जायचं, या सगळ्याच बाबतीत या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये दादांनी सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि आपल्या नेत्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई।